आपण केरळच्या मुन्नारमध्ये आहोत, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला जे वर्णन करणार आहे ते करणार आहे केरळच्या एलेप्पीचं। तर तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आम्ही 4 दिवसापूर्वी एलेप्पीला पोहोचलो त्यावेळेस आम्ही ज्या कोचीनवरून निघालो त्यावेळेस जवळपास 40 किलोमीटर जो किनारा लागला आम्हाला तो समुद्र किनारा होता आणि त्याच्या बाजूला अनेक ग्रामीण असं जे गाव लागलेले होते, खेडेगाव। ते खेडेगाव कुठे संपलंच नाही। आम्ही एका ठिकाणी थांबलो, त्या ठिकाणी एक वडा खाल्ला, डाळ वडा, आणि चहा घेतला। फक्त 10 रुपयाचा मोठा गल्लाच भरून भेटतो। या ठिकाणी साखर वगैरे जास्त चहा टाकल्या जात नाही आणि खूप कडक आणि मस्त चहा असतो। एलेप्पीला आल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी समुद्रात थांबलो त्या ठिकाणी स्टे बोटिंग होती। दिवसभर आम्हाला त्या ह्या ज्या पॅकेज होतं 18,500चं, त्या पॅकेजमध्येच आम्हाला त्यांनी स्टे बोटिंग केली। सकाळी चहा नाश्ता, त्याच्यामध्ये इडली सांबर वगैरे, दही याचा छानपैकी नाश्ता, त्यानंतर दुपारी पुन्हा जेवण, पोळी चपाती डाळ भात, इतकं सुंदर, परत त्याच्यात दही, आणि हे सर्व जेवण आम्ही समुद्रात केलं। आणि जी बोट होती त्या बोटीला बंगल्याचं स्वरूप दिलेलं होतं। त्या बोटीमध्ये रूम काढला होता, त्याच्यामध्ये एसी बसवलेला होता, इंग्लिश असं बाथरूम असं तिथं छानपैकी होतं, सुंदरसा कॉट होता आणि म्युझिक सिस्टीम होती। आणि त्या म्युझिकच्या गाण्यावर आम्ही मस्तपैकी छान छान डान्स करत मस्तपैकी एन्जॉय केला आणि सपत्नी खूप छान छान वाटलं आम्हाला। ज्या वेळेस समुद्रामध्ये मध्यभागी नेलं आणि त्यांनी सोडून दिलं आणि किचनमध्ये ते स्वयंपाक करत होते आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत होतो। डबल बोट होती, म्हणजे खाली एक मजला वरच्या मजला, आणि वरच्या मजल्यावर आम्ही मस्तपैकी असं झोपून व्हिडिओ काढले आणि आनंद घेतला। काय ती थंड थंड हवा, काय तो रात्रीचा मुक्काम, आणि त्या समुद्राचं पाणी रात्री ज्यावेळेस आम्ही झोपी गेलो ते असं हलायचं खाली लाटा, त्यावेळेस आमची बोट अशी अशी हलायची आणि पोटामध्ये असं गडगड व्हायचं। पण खरंच एक यादगार आठवण अशी एलेप्पीची राहिली। सकाळी दिवस उगला, मी गुड मॉर्निंग केलं, व्हिडिओ बनवला, आणि त्यानंतर जो पाऊस चालू झाला तर छान छान धो पाऊस चालू झाला आणि त्या पावसामध्ये 1.5-2 तास आम्हाला फिरवण्यात आलं समुद्रामध्ये। आणि नंतर आमचं चेकआउट झालं। आमच्या बॅगा बिचाऱ्या दादा त्या 3-4 जे कारागीर होते त्यांनी उचलल्या आणि आम्हाला पार्किंगच्या ठिकाणी आणलं। त्या ठिकाणी ड्रायव्हर साहेबांनी आम्हाला पुन्हा त्रिवेंद्रमच्या रस्त्याला आम्ही लागलो। तर अतिशय छान अशी केरळमधली सर्व माणसं, व्यक्ती, आणि खूप खूप छान। तर मी तुम्हाला एलेप्पीचा हा जो अनुभव सांगितला खूप खूप छान आहे। महाराष्ट्रातून आपण देखील या आणि केरळची यात्रा करा आणि बघा अशा निसर्गाचा आनंद घ्या। काय सांगावं तुम्हाला, काय भाजी बघा, बा हिल स्टेशन आहे महाबळेश्वर प्रमाणे, गार अशी हवा लागते आणि काय ते चहाचे मळे बघा किती सुंदर, काय त्या टेकड्या, काय ते चहाचे मळे, काय ते डोंगर, काय इथलं मस्त मस्त वातावरण, आणि काय त्या चहाच्या बागा, सर्व कसं ओके ओके। चंद्रकांत धात्रक हा व्हिडिओ समाप्त करतायत। माझे मित्र, माझे ड्रायव्हर साहेब यांनी हा छानसा व्हिडिओ काढलेला आहे। बाय बाय केरळ, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी सर्व। एलेप्पी येथे आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला आता समुद्रामध्ये मस्तपैकी बोटीवर फिरवत आहेत। खूपच जबरदस्त आहे, पुढे फुटाणे खातोय, मस्त किनारा आहे आणि आपल्याला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो। खरोखर या ठिकाणी मनुष्य वाटतं। मैं भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, ये प्रीत जहाँ है, मैं भारत का रहने
भारत की बात सुनाता हूँ. अतिशय सुंदर आणि छान छान लय भारी नजारा. खूपच छान. मीरा छान छान फोटो काढते आणि मध्ये समुद्रात आलेलो आहे आम्ही खोल पाण्याच्या ठिकाणी. मीरा कसं वाटतं इथे येऊन? कसं वाटतं ग? होली अभी होली आ रही है. होली मिनिमम. हाँ हाँ ओके ओके. हाँ 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 अंदर आ गए. वाह लय भारी लय भारी. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. दिल दीवाना दिल सजना के माने ना, ये पगला है समझाने से समझे ना. दुनिया मांगे अपनी मुरादे मैं तो मांगू साजन. हो हो हो. समुद्र किनारा जबरदस्त लय भारी. घाबरतो जरा फोन बाहेर काढायला, कारण पडला तर काय करायचं. त्याच्यामुळे मधूनच शूटिंग घेत आहे. जबरदस्त छान छान एन्जॉय आणि मस्त एलिपी ट्रिप, केरळ ट्रिप. आपणही या, आनंद घ्या. बोटीवरच जेवणाचं ताट येत आहे बघा. अजून 2 गेस्ट आहेत वाटतं, परंतु कसं आहे आम्हाला आलत नाही त्यामुळे तर नाही केलेलं आहे. राईस आलेला आहे छान आणि चटणी आलेली आहे, भात आलेला आहे, एवढा भात, वरण आलेला आहे, लोणचं आहे आणि मस्त बोटी फिरताना जेवण करायचं आहे. लय भारी. हो हो लय भारी. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे तो इकडे. बस पोट खरं भरून गेल्यानेच भरून गेलेलं आहे, बघितल्यानेच. समुद्रात फिरताना पोट भरलेलं आहे. ही भाजी वरण ओके सांबर. करतोय आता आम्ही सुरुवात बरं का जेवायची. व्हिडिओ बंद करतो. किती सुंदर आहे बघा जेवणाची डिश, एकदम भारी. छान छान पापड आहे, सॅलड आहे, लोणचं आहे. एकच नंबर आहे. पाण्याची बाटली आहे. एकच नंबर डिश. मेरा तर जेवण चालून गेलं समुद्रामध्ये. मस्त फिरतोय, जेवण करतोय. आज आम्ही केरळला आलेलो आहोत आणि केरळला हे कोणतं जगा आहे? एलेप्पी या ठिकाणी आहोत आणि जवळपास एक 10 वाजेपासून समुद्रात आहोत छानपैकी. आता समुद्रातच जेवण वगैरे केलेलं आहे बोटीमध्ये वगैरे आणि मस्त झोपे काढलेले आहे. अननस वगैरे आणले, मस्त ब्लॅक टी वगैरे घेऊन. आणि आता आम्ही मस्त बघा फेरी होते मागे एकदम छानपैकी. म्हणजे फिरवतायत आम्हाला जहाजामध्ये बोटीमध्ये प्लस दाखवतो. आणि ड्रायव्हर साहेब आहेत. छानपैकी चाललोय हळूहळू फिरणं दिवसभर. नाईटही इथेच आहे. तर माझ्याबरोबर माझे मित्र आहेत आता नवीन भेटलेले इंदौरचे. नमस्कार. क्या बोल रहे हो? कैसा लग रहा है आपको? बहुत बढ़िया जगह पे घूम रहे हैं और आपका साथ मिल जाती है. सोने में सुहागा हो गया है और इतना आनंद आ रहा है कि ये जिंदगी भर कभी. तेरे सपने होठों पे तेरी बात, ये दिन तो कट जाता है गुजरती नहीं रात. पायलिया हो तेरी पायलिया शोर मचाए, नींद चुराए, होश उड़ाए रब्बा हो. मेरे देश की धरती सोना उगले उगले,
मेरे देश की धरती, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा। हम बुलबुले ही जिसकी, ए जो सीता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। सागर किनारे दिल ये पुकारे, ए जो नहीं तो मेरा कोई नहीं, सागर किनारे। भारत आज जिम्बाब्वे से लड़ेगा और उस मैच का आंखों देखा हाल आप सुनेंगे एलएपी से। राउंड द विकेट आते हुए हार्दिक पांड्या, उनकी गेम और ये आउट। इसी के साथ जिम्बाब्वे का पहला विकेट गिर गया है। 0 पे पहले गेंद पे उनका विकेट गिरा और भारत के नाम और एक विकेट गिरा है। हार्दिक पांड्या जो कि इंडिया के ऑलराउंडर है, राउंड द विकेट आते हुए इस बार उनकी गेम ड्राइव किया है, लॉन्गर बाउंड्री के बाहर जा रही है गेम, लेकिन यहाँ पे गेंद को अड़ा लिया गया है और 2 रन मिले हैं। इसी के साथ जिम्बाब्वे का स्कोर 2, 1 विकेट खोए। तो भारत के लिए जितना ये मैच बहुत आवश्यक है। अभिषेक शर्मा अभी खेलने के लिए तैयार है और उनको एक गेंद और उन्होंने उड़ा दिया है 6 रन के लिए लॉन्गर बाउंड्री के बाहर। दिवस पूर्ण बोटीत आहे आमचा आणि बघा बोटीमध्ये छानपैकी दुपारचे बरोबर 4 वाजल्याबरोबर चहा वगैरे आलेला आहे, त्याबरोबर गरम गरम भजी देखील आलेली आहे। बोल दाखवतो मागच्या कॅमेऱ्याने, हे बघा भजी आली आहे गरम गरम, पकोडे वगैरे छान। कशी दादा भजी कशी? ब्लॅक टी आलाय आणि बघा बाजूला समुद्र, मस्त बोटी, केळीच्या बागा, पुढे ड्रायव्हर चालवत आहेत मस्त छानपैकी। वा 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 वा, काय एकदम भारी सीन आहे, एवढे भारी। काय तो समुंदर एलएपीचा, काय त्या बोटी, काय तो नाश्ता आणि काय ते थंड थंड पाणी आणि काय ती हवा, सर्व कसं एकदम ओके ओके। नमस्कार। आज एलएपी केरळमधली रात्र एक यादगार यात्रा राहणार आहे माझ्यासाठी आणि माझ्या मित्रासाठी, कारण की आम्ही आज बोटीमध्ये समुद्रामध्ये आणि या सर्व बाजूला ज्या बोटी दिसत आहेत त्या सर्व बोटी आहेत बरं का। आपल्याला घर वाटत असेल परंतु घराप्रमाणे बिलकुल
या बोटींमध्ये AC बोटी आहेत, मध्ये रूम बनवलेले आहे आणि त्या रूममध्ये अनेक नागरिक रात्रीचा स्टे करतात. दिवसभर देखील या बोटीमध्ये फिरवलं जातं, बोटीतच स्वयंपाक केला जातो आणि छानपैकी जेवण देखील होत असतं. आत्ताच आम्ही सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 टाईम जेवण केलेलं आहे आणि बहुसंख्येने या ठिकाणी या मोठ्या मोठ्या बोटी जहाज आहेत. हे अनेक जण रात्रीचा डान्स देखील या बोटींमध्ये करतात. हा व्हिडिओवरचा दाखवतो मी. एकदम मस्तपैकी आहे, छानपैकी ही बैठक व्यवस्था वगैरे. या ठिकाणी नॉनव्हेज वगैरे जे खाणारे आहेत त्यांच्यासाठी खरी म्हणजे एक मेजवानी आणि संधी आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी मासे म्हणजे फिशचा आनंद घेतात. मोठे मोठे मासे समुद्रात भेटतात. बघा या साईडला देखील लागलेले आहेत बोटी. क्लोज केलेलं आहे आपण. एक छान आणि मस्त मस्त या समुद्रातली या रात्र. बघा किती मोठं जहाज आहे, खूप मोठं आहे. आता मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आमचं या ठिकाणी. ही पुढची बैठक व्यवस्था, फॅन वगैरे सर्व आहे. इकडच्या बाजूला हे किचन आहे, AC रूम आहे. या रूममध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही. हे बघा छानपैकी सर्व झोपण्यासाठी बेड वगैरे आहे. AC आहे, फॅन आहे वर. सर्व फोन चार्जिंग करण्यासाठी देखील बोर्ड वगैरे पॉईंट काढलेले आहे भरपूर. आणि इंग्लिश मोठं असं बाथरूम देखील आहे. सर्व काही बोटीमध्ये आहे. LFP या ठिकाणी आल्यानंतर हा सर्व आनंद तुम्ही या ठिकाणी मुक्कामाचा घेऊ शकता. आणि अशी सुंदर छान छान बघा आजची रात्र यादगार मस्त मस्त छान छान रात्र राहणार आहे. हसा सर्वांनी. कितने आदमी थे? 2 आदमी. सुअर के बच्चे वो 2 थे और तुम 3, फिर भी वापस आ गए. क्या समझ के आए? ठाकुर बहुत खुश होगा, शाबाशी देगा. क्यों? यहाँ से 50-50 कोस दूर गांव में जब बच्चा रात को रोता है तो माँ कहती है बेटा सो जा, नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा. और तुम सब, मेरा नाम मिट्टी में मिला है. क्या बात है. मिट्टी में इसकी सजा मिलेगी, भरपूर मिलेगी. तेरा क्या होगा कालिया? जी सरदार, मैंने आपका नमक खाया है और अभी इडली भी खाया है. तो अभी ये गोली खा. अभी ये भी बच गए साला. तेरा क्या होगा रे कालिया? अरे हरामजादे, 3 बच गए. LFP येथून निघताना आज 8:30 वाजता आमचं चेकआउट होतं आहे आणि जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. चांगलाच पाऊस पडतोय. भर उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस केरळला पाऊस येतो त्यानंतर आपल्या पावसाळ्यामध्ये बघा 7 जूनला पावसाचं आगमन होतं महाराष्ट्रामध्ये. पण त्या अगोदरच केरळमध्ये अगोदर सुरुवातीला पाऊस येतो आणि मग आपल्याकडे महाराष्ट्रात पाऊस पडतो. आज देखील केरळमध्ये पाऊस होतोय आणि जोरदार पाऊस असतो केरळमध्ये. अतिशय निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. चांगली भेट दिली आणि या आठवणी मनामध्ये ठेवून आज इथून निघालेलो आहोत. आता दुसऱ्या ठिकाणी आपणास प्रत्येक ठिकाणचं थोडं थोडं शूटिंग मी दाखवणार आहे. आवडलं तर नक्की बघा.
चौकट राजा म्हणून चॅनल आहे त्याला राहील आणि सबस्क्राईब देखील करा. बघा किती सुंदर दृश्य आहे हो हे, अतिशय छान छान. या आपण खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घ्या. पाऊस आहे जोरदार. लय भारी.